मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व महायुतीवर प्रेम करणारे मायमाऊली आणि वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, आज ही ऐतिहासिक सभा ही देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या उपस्थितीत होत आहे आणि आपल्या लाडक्या जिल्ह्याच्या उमेदवार बीड लोकसभेसाठी असलेल्या आदरणीय पंकजाताई यांच्या काळजीपोटी आज पंतप्रधान हे बीडला येत आहेत. पण आजची परिस्थिती 8 दिवसापेक्षा कमी वेळ असल्या मतदानासाठी, तरी आमच्या सर्व भागामध्ये फिरत असताना जो मोठा प्रतिसाद ताईंना जागोजागी गल्लीत, वॉर्डमध्ये आणि खेडोपाडी भेटत आहे, त्यावरून ताईंचा विजय हा निश्चित आहे. पण आजच्या सभेतून जे बीड जिल्ह्याच्या विकासाची पुढची दृष्टी आहे ती आपली पंतप्रधानांसमोर येणार आहे आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी पुढच्या 5 वर्षात काय ते देणार आहेत. जसं मागच्या काळात हायवेज, रेल्वेचे प्रश्न सुटले, तसे मला वाटतं आज सिंचनाचा प्रश्न हा कोणी एक व्यक्ती सोडवत असू शकेल या मराठवाड्याचं, तर ते आदरणीय पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न ताईंकडून मार्गी लावावा एवढीच सदिच्छा आज मी व्यक्त करतो. 13 तारखेला होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय अजितदादा पवार आणि पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने ताईंच्या मागे उभा राहील एवढी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.